एकनाथ खडसे आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मराठा आरक्षणाबद्दल सरकार गंभीर असं तुम्हाला वाटतं? मराठा आरक्षणाबद्दल सरकार नुसती चर्चा करत आहे आणि 2016 पासून 18 पासून आज आम्ही पाहतो आहोत की सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ हे वारंवार सांगताय, पण प्रत्यक्ष कृती त्या संदर्भामध्ये होत नाही आहे। आताही मराठा आरक्षणाच्या संदर्भातली चर्चा झाली। मागच्या कालखंडामध्ये देवेंद्रजींनी सांगितलं की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतला, परंतु सुप्रीम कोर्टात टिकला नाही। आता सुप्रीम कोर्टात का टिकला नाही याच्यापेक्षा आज महत्त्वाचं असं आहे की मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते आरक्षण जर राणे समितीने सांगितल्याप्रमाणे द्यायचं असेल किंवा जर द्यायची प्रामाणिक इच्छा असेल तर या सरकारला आता ते अधिकार राहिलेले नाही आहे। मागासवर्गीय आयोगाने राज्य सरकारच्या ते शिफारस करून केंद्र सरकारच्या मागासवर्गीय आयोगाकडे पाठवायला पाहिजे आणि केंद्र सरकारच्या मागासवर्गीय आयोगाने ज्या शिफारशी आहे त्या शिफारशी केंद्राच्या मंत्रिमंडळाकडे गेल्या पाहिजे आणि मंत्रिमंडळाने त्यांना मान्यता दिल्यानंतरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल। परंतु ही भूमिका स्पष्टपणे महाराष्ट्रातील सरकार मराठ्यांना समजून सांगत नाही आणि त्यामुळे आम्ही देऊ एवढ्यापुरतं मर्यादित आहे, पण कसं देणार, काय देणार, किती टक्के देणार, केव्हा देणार याबाबतची स्पष्ट भूमिका अजून तरी सरकारने जाहीर केलेली नाही। मला वाटतं की आज विधानसभेमध्ये त्यांचं स्टेटमेंट येईल, त्यावर याच्याबद्दल अधिक खुलासा करता येईल। 141 खासदारांचं निलंबन झालंय, ज्या पद्धतीची कारवाई होते लोकसभेमध्ये, हे सगळं काय म्हणावं याला? कारण अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांचे देखील निलंबन झाले। हे सरकार शेतकरी आपल्या लोकशाही विरोधी आहे। या सरकारची वाटचाल ही हुकुमशाही पद्धतीनं चाललेली आहे। देशाच्या इतिहासामध्ये संसदेच्या आज पहिल्यांदा असं घडतं आहे की 141 खासदारांचं निलंबन झालं, आणखी काही खासदारांचं निलंबन आज झालेलं आहे। म्हणजे सरकारला टीका टिप्पणी सहन होत नाही आहे। जे काही वस्तुस्थिती आहे ते मान्य करायला हे सरकार तयार नाही आहे। आमची भूमिका योग्य आहे असं समजून हे सरकार चालतं आहे। एखाद्या किरकोळ कारणासाठी निलंबित करणं ही काही विशेष बाब नाही आहे, शिस्त लावण्यासाठी ते आवश्यकही असतं, परंतु इतक्या मोठ्या संख्येनं निलंबित करत असताना काहीतरी विचार केला पाहिजे। आमच्या विरुद्ध कोणी बोलायलाच नको, आमच्या विरुद्ध कोणी टीका टिप्पणी करायलाच नको, या भूमिकेतनं एकतर्फी कारभार करण्याचा हा प्रयत्न दिसतोय। शेवटचा प्रश्न आहे, जातनिहाय जनगणनेला भाजपच्या संघानं विरोध केलेला आहे आणि असं म्हणणं आहे की समानता यामध्ये बिघडेल, कुठेतरी समाजामध्ये सलोखा राहणार नाही। जातनिहाय जनगणनेला RSSने विरोध केला की नाही याची मला कल्पना नाही, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली भूमिका स्पष्ट जाहीरपणे अशी व्यक्त केलेली नाही। परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे की जातनिहाय जनगणना केल्याशिवाय या समाजामध्ये OBC किती आहे, अन्य जाती किती आहेत, मुस्लिम किती आहे, मराठा किती आहेत, मग त्याच्या माध्यमातून VJNT, NT, DTNT किती आहेत, ओपन जातीमध्ये किती आहेत, हा आकडा कसा समोर येईल? जोपर्यंत हा आकडा समोर येत नाही तोपर्यंत किती टक्के लोकांना सवलती द्यायच्या हे कसं ठरेल? 27% OBCंना आज तुम्ही सवलती देत आहात, पण ही संख्या 50%च्या वर असू शकते आणि त्यामुळे 1931ला पहिली जनगणना झाली, 1951ला दुसरी जनगणना झाली आणि त्यानंतर आज तागायत जातनिहाय जनगणना झालेली नाही। त्यामुळे आमची मागणी राहिलेली आहे की बिहारच्या धर्तीवर या ठिकाणी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल। तर बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना झाली पाहिजे असं म्हणतायत नेते। नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।